जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी बघणार आहोत, ज्या की तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहेत। चला तर थोडा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या MPSC पोलीस भरती गुरु या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या MPSC पोलीस भरती गुरु या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे याचा त्याला नक्कीच फायदा होईल। नुकतेच 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आताच 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी अरविंद पनगरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जालना ते मुंबई दरम्यान धावणारी महाराष्ट्रातील ही कितवी वंदे भारत एक्सप्रेस आहे, तर जालना ते मुंबई दरम्यान धावणारी महाराष्ट्रातील ही 6वी वंदे भारत एक्सप्रेस आहे। नुकतेच महाराष्ट्र राज्यात महास्वच्छता अभियानाची सुरुवात कोणी केली, तर आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात महास्वच्छता अभियानाची सुरुवात केली आहे। बैजू बावरा राष्ट्रीय संगीत पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे, तर बैजू बावरा राष्ट्रीय संगीत पुरस्कार गिरीश गोसावी यांना जाहीर झाला आहे। अलीकडेच जॅक डेलर्स यांचे वयाच्या 98व्या वर्षी निधन झाले आहे, तर त्यांनी कोणत्या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले होते, तर जॅक डेलर्स यांनी युरोपियन युनियन या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले होते। WHO द्वारे वॅक्सिन लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेल्या भारत निर्मिती मलेरिया लसीचे नाव काय आहे, तर त्या लसीचे नाव R21 मॅट्रिक्स M हे आहे। अलीकडेच कोणत्या विमानतळाला जगातील सर्वात सुंदर विमानतळापैकी एक म्हणून सन्मानित करण्यात आले, तर आत्ताच बेंगळुरू ह्या विमानतळाला जगातील सर्वात सुंदर विमानतळापैकी एक म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे। कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी म्हणजेच 15 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे, तर राज्य क्रीडा दिन साजरा करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच चालू घडामोडी होत्या। लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा।